फडणवीसांचा दणका पवार काका पुतण्यांना मोठा धक्का झालाय। असं देवेंद्र फडणवीस हे जणू काही पवारांच्याच पावलावर पाऊल टाकतायत असं राजकीय वर्तुळात बोललं जातं। कारण पवारांनी ज्या पद्धतीने राजकीय डावपेच आखत, रणनीती आखत राजकीय प्रवास केलाय, फडणवीस सुद्धा कुठेतरी त्याच वाटेवर चालत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात। आता झालंय असं की लोकसभेनंतर आणि विधानसभेआधी हर्षवर्धन पाटलांनी भाजपची साथ सोडली। आता हर्षवर्धन पाटील कोण, तर हे इंदापूर तालुक्यातलं एक मोठं नाव आहे। आधी ते काँग्रेसमध्ये होते, मग त्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आणि आता ते पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात हर्षवर्धन पाटलांनी भाजपची साथ सोडणं हे फडणवीसांना काहीसं रुचलेलं नाही आणि त्याचाच वचपा त्यांना काढायचा आहे। विधानसभेआधी हर्षवर्धन पाटलांनी भाजपची साथ सोडून शरद पवारांसोबत जाणं पसंत केल्यानं इंदापुरातल्या भाजपात मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि आता तीच पोकळी भरून काढण्याचं महत्त्वाचं काम फडणवीसांच्या निशाण्यावर आहे। विधानसभेला काय झालं तर विधानसभेला महायुतीत इंदापूरची जागा अजितदादांना गेली। अजितदादांकडून दत्ता मामा भरणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यांनी बाजी सुद्धा मारली आणि आता ते मंत्री पण आहेत। पण आता याच भरणींची कोंडी करण्याचा सुद्धा फडणवीसांचा प्रयत्न आहे का, असा सवाल आहे। त्यातच साथ सोडलेल्या हर्षवर्धन पाटलांना सुद्धा फडणवीसांना धडा शिकवायचा आहे। त्याचमुळे आता फडणवीसांनी पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातले विधानसभा मतदारसंघनिहाय डावपेच आखत एकेका महत्त्वाच्या नेत्याला लक्ष करायचं ठरवलेलं दिसतंय। त्यानुसार त्यांनी आधी भोरमधल्या थोपटेंना जवळ केलं, थोपटेंना पक्षप्रवेश दिला आणि आता इंदापुरातला मानेंसारखा बडा मासा गळाला लावलाय। तर नेमकं काय घडलं, मागील शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात होते। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबा महाराजांच्या पादुकांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्याच काळात एका रात्री उशिरा प्रवीण मानेंनी फडणवीसांची भेट घेतली। या भेटीवेळी प्रवीण मानेंसोबत दौंडचे आमदार राहुल कुल सुद्धा उपस्थित होते। त्यासोबतच सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख आणि त्यांचे वडील दशरथ माने, इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील आणि इतर स्थानिक म्हणजे इंदापुरातली महत्त्वाची नेते मंडळी उपस्थित होती। त्यामुळे इंदापुरात भाजप जम्बो प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली। आता मुद्दा येतो की हे प्रवीण माने कोण आहेत, तर आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे इंदापूर तालुक्यातलं एक बडं नाव, इंदापूरच्या राजकारणात सुद्धा माने कुटुंबाला एक महत्त्वाचं स्थान आहे। पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य विभागाचे माजी सभापती हे प्रवीण माने राहिलेत। सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ मानेंचे चिरंजीव आहेत। सोनाई उद्योग समूहाचे ते संचालक आहेत। एकेकाळी शरद पवार, अजित पवारांसह सुप्रिया सुळेंचे सुद्धा निकटवर्तीय होते आणि हे पूर्ण माने कुटुंब आणि पवार कुटुंब यांची एक जवळचे संबंध राहिलेत, त्यांचे फॅमिली रिलेशन्स राहिलेत। इंदापूर तालुक्यात या प्रवीण मानेंची मोठी ताकद आहे। 2024च्या म्हणजे आत्ता गेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले होते। तर आता अपक्ष म्हणून का, तर खरं तर प्रवीण मानेंना भाजपकडूनच विधानसभा निवडणूक लढवायची होती, पण आधी सांगितल्याप्रमाणे महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली। पण मानें मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम होते, त्यामुळे ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले। यात त्यांना 38,000 मतं मिळाली। तर हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जी निर्माण झालेली पोकळी आहे ती प्रवीण मानेंच्या रूपानं भरू शकते असा कुठेतरी भाजपच्या पक्ष नेतृत्वाला एक विश्वास आहे आणि त्यामुळेच राहुल कुल यांच्या मार्फत प्रवीण माने हे आता भाजपच्या संपर्कात आहेत आणि लवकरच मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा सुद्धा होणार आहे। आता प्रवीण माने आणि फडणवीसांचं एक वेगळं कनेक्शन सुद्धा आहे। आता फडणवीस मानेंसोबत सकारात्मक असल्याला आणखी एक वेगळं कारण आहे, ते म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या नीरा नरसिंहपूर इथले लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री फडणवीसांचं कुलदैवत आहे। त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या मातीवर, माणसांवर, जनतेवर देवेंद्र फडणवीसांचं वेगळं प्रेम असल्याचं बोललं जातं। त्यामुळे राज्यात आणि देशपातळीवर भाजप मजबूत होत असताना आपल्या कुलदैवताच्या स्थानी त्या तालुक्यात म्हणजेच इंदापुरात भाजप स्ट्रॉंग करण्याची भूमिका फडणवीसांनी घेतली आणि त्यासाठी त्यांना सोनाई परिवाराकडून साथ सुद्धा मिळाली आणि मग फडणवीसांनी प्रवीण मानेंसाठी आपल्या पक्षाची दारं खुली केली असं बोललं जात आहे। प्रवीण मानेंच्या पक्षप्रवेशामुळे खरं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये इंदापूर तालुक्यात भाजप आपलं वेगळं स्थान निर्माण करू शकतं असं बोललं जात आहे। पण या एकाच पक्षप्रवेशामुळे फडणवीस एकाच दगडात अनेक पक्षी मारतायत का असा सवाल उपस्थित होतोय। म्हणजे सांगायचं झालं तर पहिलं म्हणजे मंत्री दत्तात्रय भरणेंना कोंडीत पकडण्याची संधी, दुसरं म्हणजे माजी मंत्री, माजी सहकारी राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांना दणका,
आणि तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा, खरं तर बारामतीत ज्यांचं नाव सगळीकडे घेतलं जातं त्या पवार काका पुतण्यांशी जवळचे संबंध असणारे माने कुटुंब आणि त्यांची इंदापुरातली ताकद ही आपल्या पक्ष विस्तारासाठी वापरण्याचा त्यांचा डाव असू शकतो। त्यामुळे आता प्रवीण मानेंचा भाजप पक्ष प्रवेश हा कुणाला किती फायदेशीर ठरतो किंवा कुणाला किती दणके देऊन जातो हे तर आपल्याला येत्या निवडणुकांनंतरच कळेल। आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा। राजकीय घडामोडींच्या बातम्या पाहण्यासाठी सकाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सकाळच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।